यशस्वी हो. शहरातील एका रस्त्यावरून एक गृहस्थ काही कामासाठी चालले होते. अचानक त्यांच्या पुढे एक मुलगा आला, 10-12 वर्षे वयाचा. हात पसरून तो म्हणाला, दादा, मला 2 रुपये द्या हो. 2 रुपये? कशाला रे? त्या गृहस्थांनी विचारले. मुलगा म्हणाला, माझी आई आजारी आहे. औषधाला 1 रुपया आणि आम्ही 2 दिवसांचे उपाशी आहोत, तर धान्याला 1 रुपया. फार उपकार होतील बघा. नाटक करू नकोस. काहीतरी सबब सांगून पैसे मागणं ठीक नाही. काम करावं आणि कमवावं. अहो, माझी आई धुणं भांडी करते. ती आजारी पडली म्हणून कामावर जात नाही आणि मीही मिळेल तशी मजुरी करतो. पण आईच्या सेवेसाठी मीही कामावर गेलो नाही. खरंच सांगतो, कृपा करा आणि द्या 2 रुपये. बरं, ठीक आहे. पण तुला 2 ऐवजी जर मी 4 रुपये दिले तर तू त्याचं काय करशील? मुलगा म्हणाला, नवलच आहे. अहो, तुम्ही 2 रुपयेही दिले नाहीत आणि 4चा हिशोब विचारता. अरे, थट्टा करत नाही मी, खरंच विचारतो. मग सांगतो. औषध आणि धान्य 2 रुपये. उरलेल्या 2 रुपयांचा भाजीपाला घेऊन विकीन. त्या 2चे 3, मग 3चे 4, 4चे 5 करीन. मुलाने खुलासा केला. शाबास, हे घे 5 रुपये. काम कर आणि या 5चे 25 कर. माझा आशीर्वाद आहे तुला. ते थोर गृहस्थ म्हणाले. काही दिवस निघून गेले. ते गृहस्थ पुन्हा त्याच रस्त्यावरून चालले होते. अचानक एक चांगला नीटनेटका पोशाख केलेला मुलगा त्यांच्या पुढे आला. त्याने त्या गृहस्थांचे पाय धरले. अरे, हे काय? कोण तू? गृहस्थ म्हणाले. ओळखलं नाही ना मला? अहो, त्या दिवशी तुम्ही मला 2 रुपये म्हणता म्हणता 5 रुपये दिले होते. तुमच्या आशीर्वादाने त्या 5चे 25 झाले, 25चे 100 झाले. वर्ष झालं. आता ते बघा, समोर माझं फळाचं दुकान आहे. चला बरं, तिथं तुमची पायधूळ लागू द्या दुकानाला. तो मुलगा म्हणाला. आता त्या गृहस्थांच्या लक्षात आले. त्यांना आनंद झाला. त्या मुलाच्या आग्रहावरून ते त्याच्या दुकानात गेले, बसले. त्या मुलाने एक चांगले फळ त्या गृहस्थांना दिले. ते फळ घेऊन ते म्हणाले, अरे, हे काय? मुलगा म्हणाला, अहो, हे आहे तुमच्या उपकारांचं फळ. पण मी फळाची आशा केली नव्हती. त्यावेळी मी कर्तव्यच केलं माझं. बरं, असू दे. आता आणखी एक सांग की तुझं शिक्षण? हो, तर माझं शिक्षणही चालू आहे की. इथं रात्रीच्या शाळेची सोय आहे. तिथं जातो. दिवसभर काम, रात्री 2 तास शिक्षण. शाब्बास. व्यवसायाला ज्ञानाची जोड पाहिजेच बरं का. चांगला शिक, मोठा हो, मोठा व्यापारी हो. हा तुला पुन्हा माझा आशीर्वाद आहे.